नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाईची मागणी तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे जागतिक कीर्तीचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ ब्रह्मपुरी शहरात मंगळवारी विद्यार्थी, पालक आणि विविध सामाजिक संघटनांनी भव्य आक्रोश मोर्चा काढला। केंद्र सरकारच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला। हुतात्मा स्मारक येथून निघालेला मोर्चा सम्राट अशोक चौक, बाजार चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला। यावेळी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींच्या नावे तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून नीट पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचे संरक्षण करण्याची मागणी केली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या आंदोलनाचे नेतृत्व प्रशांत डांगे आणि विनोद झोडगे यांनी केलं। यावेळी डॉक्टर राजेश कांबळे, नगराध्यक्ष योगेश मिसार, भूषण रामटेके, गौरव भिंडारकर, राकेश पडोळे, भाऊराव राऊत यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पालक आणि हजारो विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी एकवटलेल्या या अभूतपूर्व आंदोलनामुळे ब्रह्मपुरी शहरातील वातावरण काही काळ चांगलंच ढवळून निघालं।